नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गेल्या 35 वर्षांपासून कांदरवाडीसारखे निम्मे गाव उजेडात आणि निम्मे गाव अंधारात ठेवणारी मानसिकता असणाऱ्या विद्यमान आमदारांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवण्यासाठी येथील सुज्ञ मतदारांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी केले। कांदरवाडी तालुका वाळवा येथे महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेल्या व नव्याने सुरू होणाऱ्या 3,75,30,000 रुपयांच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते। भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष निवास पाटील, भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुरेखाताई जगताप, उपसरपंच रुपाली सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती। निशिकांत भोसले पाटील म्हणाले, गेल्या 55 वर्षांपासून एकाच घरात सत्ता आहे, परंतु या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत। पाणंद रस्त्यांसह अन्य प्रश्न प्रलंबित आहेत। कांदरवाडी परिसरातील शेतकरी प्रगतशील आहे, ते एकरी 100 टनाच्या वर उत्पन्न घेतात, ही अभिमानाची बाब आहे। परंतु येथील लोकप्रतिनिधींनी या शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी ठोस उपाययोजना जाणीवपूर्वक केल्या नाहीत। तसेच मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पावले उचलली नाहीत, ही या मतदारसंघातील जनतेची व युवकांची शोकांतिका आहे। कांदरवाडीत गावामध्ये गेल्या 10 महिन्यात 3,75,30,000 रुपयांचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून आला आहे। यातून प्रलंबित सर्व कामे मार्गी लागली आहेत। प्रसाद पाटील म्हणाले, निशिकांत दादांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे। त्यातून अनेक वर्षे प्रलंबित असणारे गावातील अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, काँक्रिटीकरण, मुर्मीकरण, आरसीसी गटर, मुर्मीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसवणे आदी कामे मार्गी लावली आहेत। उपसरपंच सौ रुपाली सावंत म्हणाल्या, कांदरवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपा व जनशक्ती परिवर्तन पॅनलने सत्तांतर घडविल्यानंतर अवघ्या 10 महिन्यात पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश खाडे, खासदार धैर्यशील माने व भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व शासनाच्या विविध योजनेतून 3,75,30,000 रुपयांची विकास कामे पूर्णत्वास गेली आहेत। येथील जनसत्तेला आम्ही दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती करण्यात आम्हाला यश आले आहे। गावाला रोड मॉडेल बनवायचे असेल तर आपण सर्वांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निशिकांत दादांच्या पाठीशी उभे राहावे। धैर्यशील मोरे म्हणाले, विद्यमान आमदारांना गेल्या अनेक वर्षात मतदारसंघाचा विकास साधता आला नाही। शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा ऊस भाव देण्यासाठी या आमदारांचा पुढाकार असायला हवा, मात्र ऊस दराची कोंडी फुटू नये याची पद्धतशीर काळजी हे आमदार घेतात। शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या या आमदारांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धूळ चारण्यासाठी आपण निशिकांत दादा यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे। निवास पाटील म्हणाले, गेली 35 वर्षे इस्लामपूर मतदारसंघात मी मालक व येथील जनता गडी अशी वागणूक येथील विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी येथील मतदाराला दिली आहे। त्यांच्या या भूमिकेला ब्रेक लावण्याचे काम निशिकांत दादांनी केले आहे। जनशक्ती पॅनलने प्रमुख विकास कामे जनशक्ती पॅनलचे प्रमुख विकास हाके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। संदीप सावंत यांनी देखील मनोगत व्यक्त केले। यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तालुकाध्यक्ष प्रवीण माने, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष मधुकर हुबाले, तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय पाटील, सरचिटणीस दादासाहेब रसाळ, यदुराज थोरात, ग्रामपंचायत सदस्य सचिन लोंढे, पोपट हाके, संभाजी हाके, शामराव दाजी कामिरे, विजय हाके, ग्रामपंचायत सदस्य अर्चना सरदेशमुख, इंदुमती खामगळ, सुजाता खोत, मधुमती कांबळे, अरुणा हजारे, ग्रामसेविका ज्योती शामराव मोहोटकर, भाजपा कार्यकारिणी सदस्य अनिल भाऊ सरदेशमुख, सचिन सावंत, दिगंबर ठाणेकर, रुबाब मुलाणी, महादेव हाके, नितीन रसाळ, संदीप कोकरे, आप्पा सनदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।